हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे फक्त वाफेवर शिजवलेला कोबी, तो पण एक 10 मिनिटामध्ये पटकन रेडी होणारी आणि चटपटीत अशी रेसिपी आपली आहे। तर मिस करू नका। इथे तेल घेतलेलं आहे, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ही कढई आहे स्टेनलेस स्टील। तर ठीक आहे, आज आपण याच्यामध्ये फर्स्ट टाइम बनवणार आहे कोबीची भाजी। ती आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून जिरा आणि हाफ टेबलस्पून मोहरी। ठीक आहे, मोहरी आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप केली तरी चालेल। आणि असं कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची कट केलेली। जर आपण मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची टाकली तरी चालेल, काही हरकत नाही। आणि नंतर हे सर्व हलवून घ्यायचं। आणि आपली ही जी कढई आहे ते ट्रायप्लायमध्ये आहे, खालून पण स्टील आहे, वरून स्टील आहे आणि त्याच्या मिडलमध्ये ॲल्युमिनियम आहे। ठीक आहे, तर हे 3 लेअरमध्ये येतं। आणि नंतर आपण लास्टला ॲड करणार आहे लसूण खोबऱ्याचं वाटण। तर 1 कांदा लसणाचा घेतलेला आहे, 1 बारीक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि आपण एकदम वाफेवर भाजी शिजवणार आहे। परफेक्ट रेसिपी आहे, पूर्ण पहा। आणि जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर हे नंतर आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे इथं। तर 1 मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचा हा मसाला आणि त्याच्यानंतर आपण हळद ॲड करायची आहे। ठीक आहे, हळद आपण घेणार आहे हाफ टेबलस्पून। तर हे सर्व आपण मेजरिंग करून घेतलेलं आहे आणि हाफ केजीचा असेल समथिंग 2 छोटे छोटे कोबीचे कांदे होते, असे बारीक कट करून घेतलेले आहेत। त्याच्यामुळे काय होतं, कोबी पटकन शिजला पण जातो आणि दिसायला पण खूप छान दिसतो असं। आणि एकदम बारीक कट करून घ्यायचा। ठीक आहे, आणि कोबी ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस काय करायचं, जास्त मोठा कोबी नाही घ्यायचा, असा बारीक नाजूक असा एक कोबी। जर आपला 400 ग्रॅमपर्यंतचं वेट भरल असा कोबी घ्यायचा। जास्त मोठा कोबी घेतला तर तो टेस्ट तेवढा येत नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा असा कोवळा कोबी घ्यायचा। तर हा कोबी माझ्या मम्मीने दिला होता। तर छोटे छोटे आहेत, 2 कोबी आहेत कट केलेले आहे तिथे मी, एक पाव किलोचे असतील। ठीक आहे, तर एवढा वाफेवर शिजून तो कढई भरून आता दिसतोय, पण तो वाफेवरती शिजून याच्या अर्धा कोबी वाफेवर शिजून कमी होतो। ठीक आहे, तर एकदम खूप छान टेस्टी झाली होती कोबीची भाजी आणि ही आम्ही केली होती दुपारच्या जेवणासाठी। तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लास्टला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे टेस्टप्रमाणे मीठ आणि 1 टेबलस्पून याच्यामध्ये मीठ लागणार आहे। आणि त्याच्यानंतर पण सर्व मिक्स करायचं आणि कोबीला वाफेवर शिजवायचं आहे। म्हणजे काय, तर त्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं, 2-3 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं, त्याच्यानंतर परत एकदा मिक्स करायचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे सर्व मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं। ओके, जर हळदीचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे हळदीचं प्रमाण घेऊ शकता। ओके, तर पाहू शकता, ज्यावेळेस आपण कोबी याच्यामध्ये कढईमध्ये ॲड केला होता त्यावेळेस पूर्ण कढई गच्च भरली होती आणि जसं हलवलं तसं कोबीची क्वांटिटी कमी होत गेली। ठीक आहे, आता आपण पाहू शकता 1-2-3 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेतलेले आहे, नंतर हलवलेलं आहे। तर तरी पण अजून कोबी ह्यातला कमी झालेला आहे, म्हणजे एवढा टेस्टी लागतो। जर कोवळा कोबी असेल तर 400 ग्रॅमचा एक कांदा असतो, तो घेतला तरी चालेल, तो पण खूप छान टेस्टी असतो। ठीक आहे, तर कोबी घेताना कोबी असा घ्यायचा की वाफेवर तो शिजला पाहिजे। ठीक आहे, 2 वेळा मी झाकण ठेवून काढून घेतलेला आहे। आणि लास्टला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे मॅगी मसाला। ठीक आहे, तर लहान मुलं आवडीनं खातात आणि खूप छान टेस्ट लागते मॅगी मसाल्याने पण। ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, काही हरकत नाही। पण मी तर एक मॅगी मसाल्याची एक 5 रुपयाची पुडी ॲड केलेली आहे। ठीक आहे, तर लास्टला ॲड करायची आहे, सुरुवातीला ॲड केली तरी चालेल, काही हरकत नाही, पण लास्टला ॲड करायची। ओके, त्याच्यानंतर पण आपण एक 2-3 मिनटं हलवून एक
झाकून ठेवायचं आहे त्याला, कोबीला. ठीक आहे. तर जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, ठीक, आणि व्हिडिओ पूर्ण पहा. शेंगदाण्याचं कूट, ओके. आणि हरभऱ्याची डाळ घालायची असेल ना तर एक कोबी करायच्या अगोदर ती 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवायची आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करायची. ठीक आहे. पण हरभऱ्याची डाळ पण आपण कोबीच्या भाजीमध्ये टाकू शकतो, ऑप्शनल आहे. नाही टाकली असं सिंपल कोबी केला तरी खूप छान टेस्टी लागतो. ठीक आहे. याच्यानंतर पण एक 2-3 मिनटं असं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहे आपली रेसिपी तर रेडी झालेली आहे. ठीक आहे. रेसिपी म्हणजेच कोबी, वाफेवर शिजवलेलं कोबी. फक्त वाफेवरती आपल्याला एक 10 ते 15 मिनटं लागतात शिजवायला. ठीक आहे. तर पाहू शकता याची क्वांटिटी अजून कमी झालेली आहे. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि एक थेंबसुद्धा आपण पाण्याचा इथे घेतलेला नाही. आणि जो कोबी होता तो आपण धुवून जाळीमध्ये ठेवला होता, जी आपली पुरणाची जाळी असते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सर्व निघून जातं आणि धुवून घ्यायचा कोबी. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलला सिलेक्ट करा. ओके. ठीक आहे. आणि आपण कोबीची भाजी खाणार आहे चपातीसोबत. त्याच्यासाठी गरम गरम चपाती, गरम गरम कोबीची भाजी, एकदम असं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. दुपारच्या जेवणासाठी आपण आरामात मस्तपैकी खाऊन एक झोप काढू शकतो, है ना. हां, चला. तर जे आपल्या पेजवर नवीन आहेत ना त्यांनी पटापट अशी फुगलेली चपाती पण बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. चला, अशा प्रकारे चारी बाजूने चपाती एकसारखी भाजून घ्यायची, अशी टम्म फुगू द्यायची. त्याचा आपण एक व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहे, चपाती फुगण्यासाठी काय ट्रिक वापरायची. ठीक आहे. तर पाहू शकता कोबीची क्वांटिटी किती कमी झाली आहे. आणि आपण आता जेवणार आहे. दुपारच्या जेवणासाठी आपली कोबीची भाजी आणि गरम गरम चपाती रेडी झाली आहे. एका बाजूला चपाती, बस एवढे 2च ऑप्शन आपल्याकडे आहेत. तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.